विधानसभेपूर्वीच खरं तर ती घेणं अपेक्षित आहे. अनेक पक्षाला खास करून अंतर्गत फुटीची भीती आहे असं वारंवार विरोधकांकडून आरोप केला जातोय की शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सगळ्यात जास्त ही भीती आहे कारण गुप्त मतदान असणारे आणि लोकसभेचे निकाल आलेले आहेत त्यामुळे त्यांना ती जास्त भीती वाटते. काय यावर आपली नेमकी भूमिका असणार आहे लवकर? तुम्ही आता नेमक्या कुठल्या ह्याच्याबद्दल एक राज्यपालाने अपॉइंट करायच्या जागा आहेत? नाही सर, निवडून देणाऱ्या जागा विधानसभेपूर्वी निवडून येणाऱ्या जागांमध्ये आम्हाला कसलाही धोका नाही. आमचे आमदारांनी स्वतः मीटिंग घेऊन अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिंदेसाहेब घेतील तो निर्णय. सर्व लोक खुश आहेत कारण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांचा विकास होतो आहे, चांगली प्रगती महाराष्ट्राची होते आहे. आम्ही फक्त प्रसिद्धीमध्ये कमी पडतो. वेळोवेळी आम्ही तुम्हाला रोज भेटत जाऊ, इतर लोक भेटतात तसं. इतर लोक रोज भेटत असताना वाईट बोलतात, आम्ही चांगलं बोलत जाऊ जेणेकरून आम्ही चांगलं केलेलं काम हे लोकांसमोर जाऊ शकतो. दुष्काळासंदर्भात बैठक लावावी अशा पद्धतीचं पत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. अशा बैठका घेता येतील का याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता अशा बैठका घ्यायला कुठली हरकत नाही कारण आताची निवडणूक आहे ही कोकण आणि नाशिक विभागापुरती मर्यादित आहे आणि त्याला मर्यादित मतदार असतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगायची गरज नाही. याच्यापूर्वीच कामाला सुरुवात शिंदेसाहेबांनी केलेली आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शब्दाचा आम्ही आदर करतो, परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की ही कारवाई पूर्वीच चालू झालेली आहे. माझ्या समक्ष काल ज्यावेळेला अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेला त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब त्यांचे पंचनामे करा अशा सूचना स्वतः त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे हे रोजचं घडतच असतं. चाऱ्याचं आम्ही योग्य नियोजन केलं म्हणून चाऱ्याचं शॉर्टेज झालं नाही. आम्ही हे नियोजन करताना आज केलं का? 3-4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी ते नियोजन केलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. सुषमा अंधारे असं म्हणतायत की विनोद तावडेंकडनं डावपेचाचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि फडणवीसांना शह देण्यासाठी त्यांना बाजूला केलं जाईल. त्यांना भाजपने ही जबाबदारी दिल्याचं मला तरी माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलं मी बोलू शकणार नाही. सर 1 जून पासून जसं गणवेशाचा मुद्दा होता तसा मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल राज्य सरकारतर्फे अशी सुद्धा घोषणा जी आहे ती त्या सरकारने केली होती. 15 दिवस उलटून गेलेले, शाळा सुरू झालेल्या आहेत पण अद्यापही मुलींच्या फी माफीचा मुद्दा संपूर्ण सोडवला गेला नाही. असं आहे की हा उच्च शिक्षणाच्या संदर्भातली सूचना ही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली होती आणि आता शिक्षक आणि ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या इलेक्शन चालू आहे. त्याच्यामुळे इलेक्शनवर परिणाम होईल अशी कुठलीही घोषणा हे शासन करू शकत नाही. थँक्यू. आभारी. सर 15% सीमेंट रोड का अभी तक काम हुआ है. ऐसा एक लेटर जो है वो मध्यम नार्वेकर फॉर्मर कॉर्पोरेटर है उन्होंने बीएमसी को लिखा है. क्या कहना चाहेंगे? पिछले साल काफी बड़ा जो है अमाउंट सैंक्शन किया था सीमेंट रोड के लिए. क्या कहना चाहेंगे इसके ऊपर? अभी तक सिर्फ 15% ही काम हुआ. देखिए कितना की 80% काम हे पूर्ण झालेलं आहे. त्यांनी असा दावा केला की काम फक्त 15% झालेलं आहे. त्यांनी कदाचित जो दावा केलेला आहे तो त्यांच्या जे म्युन्सिपाल्टी जी कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याच्यामध्ये मधला असेल कारण ते ज्या कॉन्स्टिट्युन्सीला प्रतिनिधित्व करतात ते अतिशय त्या ठिकाणी कंजेस्टेड अशी ती कॉन्स्टिट्युन्सी आहे. कुलाब्याला आपल्याला माहिती आहे जुना एरिया आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी खोदत असताना ट्रॅफिकचं किती त्या ठिकाणी ट्रॅफिक अडेल याचा विचार करून आणि त्या ठिकाणी सगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या शिफ्ट करायला लागतात कॉन्क्रीटचे रस्ते करताना. त्याच्यामुळे त्यांच्या पर्टिक्युलर विभागामध्ये असं जर घडलेलं असेल तर त्याची पालकमंत्री म्हणून मी चौकशी करेन आणि पावसाळा संपल्या अधिकचं काम त्यांच्या विभागामध्ये करून घेण्याच्या सूचना या मी देईन. That is what I am telling you, that those 5 areas must be 5 municipal wards because he himself represents one, his sister-in-law she represents one. Like that it is quite possible and those are all congested areas. So I'll personally speak to him, will take the information from him and see to it that it is rectified. But wherever those works of concrete roads were partially done, proper alternate material is used,
so that no inconvenience would be caused to anybody. Sir, there are certain lapses in contractor side also. They have not done the works properly. However, penalties has been is received by BMC. Are there any measures you are taking from your side as a guardian minister? When it would be brought to my notice, I will definitely ask the commissioner, honorable commissioner, to take appropriate action against such contractors. सर ईवीएम वाले मुद्दे को आप किस तरह से देखते हैं? लगातार आज आदित्य ठाकरे ने भी जो है सरकार पे सवाल उठाए हैं, क्या कहना चाहेंगे इस पूरे मुद्दे पर? देखिए, आदित्य जी का एज बहुत कम है। कल तक वो बोल रहे थे कि ईवीएम हैक हो सकता है, मोबाइल से हैक हो सकता है। जब इलेक्शन कमीशन ने अपना जो रुख है वो दिखाया, फिर वो जगह पे आ गए। फिर अभी बोल रहे हैं कि 650 वोट का डिफरेंस है हमारे काउंटिंग में और उनके काउंटिंग में। तो एक प्रोसीजर रहा है इलेक्शन कमीशन का, जब हर ईवीएम खोला जाता है तो उसका सील इंटैक्ट है या नहीं वो दिखा के उस पर सिग्नेचर लिए जाते हैं। वो ईवीएम काउंट करने के बाद उस ईवीएम में कितने वोट्स हुए, किस पार्टी के हुए, इसके बारे में सिग्नेचर ली जाती है। एक ही सवाल था कि इसमें वापस पोस्टल बैलेट का क्यों वेरीफाई किया गया। इसके पीछे एक वजह है कि जो विनिंग मार्जिन है उससे ज़्यादा अगर पोस्टल बैलेट में इनवैलिड वोट्स हो तो उसमें से कोई वैलिड है या नहीं उसको फिर चेक करना पड़ता है, और वो चेकिंग भी हो गया, उसमें भी सिग्नेचर्स है। ये तो इनकी एक नीति है कि लोगों को कंफ्यूज करना। देखिए, इनका क्या वेटेज है, इनके पास खाली 9 MPs हैं। ये बोल रहे हैं कि ये सरकार नहीं चलेगी, दिल्ली की सरकार। बोलने का क्या अधिकार है? पूरी मेजॉरिटी है उनको, लोकशाही में उनको लोगों ने वोट दिया है, वो जीत के आए हैं, आप हार गए हैं। तो अच्छा विरोधी पक्ष होने के नाते आप अपोजिशन में काम कीजिए, वो आप नहीं कर रहे हैं। अब अभी भी झूठा सपना देख रहे हैं, सपने से बाहर आइए। जो लोग यंग होते हैं उनको ऐसे सपने आते रहते हैं, तो उसके बारे में उनको दोष नहीं देना चाहिए। सर, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होते असा आरोप केला जातो त्यांच्याकडे। एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देत असताना OBC आरक्षण 1% सुद्धा कमी केलेलं नाही आहे, 0.01% सुद्धा कमी केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ही जी मागणी आहे, ह्या मागणीच्या संदर्भात जे जरांगेंचं आंदोलन आहे ते त्यांनी सगळे सोयरे हे जे काय त्यांचं म्हणणं होतं त्या संदर्भात दिलेलं आहे। तिथंसुद्धा प्रत्यक्षात जे कुणबी समाजाचे असतील त्यांनाच मिळणार, केवळ रिलेशन असल्यामुळे मिळणार असं बिलकुल नाही। त्याच्यामध्ये शेवटी आम्ही एवढा मोठा एक्झरसाइज केला। मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती, त्याच्यामुळे कुणबी दाखल्यांच्या संदर्भात जे कागदपत्र मिळत नव्हते ते कागदपत्र मिळवून दिलेले आहेत। याच्या पलीकडे सरकार आणि काय करू शकेल असं मला वाटत नाही। योग्य तो न्याय दिलेला आहे। त्याच्या संदर्भात जी काय ऑब्जेक्शन्स आलेली आहेत त्याची पडताळणी होईल आणि ती ऑब्जेक्शन फेटाळल्यानंतर त्या संदर्भात योग्य तो निर्णय होईल हे त्यांना सुद्धा माहिती आहे।